फक्त माझं एक सांगणं आहे त्याला, पळेतल्याला एवढंच सांगणं आहे. बघ तुला बदल करून घ्यायचा असला तर घे, नसन घ्यायचा नको घेऊ, पण एक सांगणं आहे तुला, आणखीन तरी शहाणा होय. आणि तो ही जी बुळबुळ आहे ना थोडी, त्याच्यामुळं वाईट दिवस येईल. असं वागू नको आणि त्यांना वागायचं बंद कर. जर का देशमुख कुटुंबाला धमक्या यायला लागल्या, खरं सांगतो तुला, आम्ही सहन करतो, तो सहन करतो. एकदा जर मागं लागलोत ना, भयानक निटोबा काढूत आम्ही सगळ्यांचा. टोळीच नटूत मग आम्ही. पाटील मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांचे परिणाम भोगावे लागतील. आणि मग कोण बघणार? शब्दच दिलाय कोणी देशमुख कुटुंबाला तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला. आणि देवेंद्र फडणवीस साहेब असे सांभाळतात अजित पवार आणि ते दोघं जण, की जे खून करतो, दरोडे टाकतो, लोकांना दारू पिऊन शिवाय द्यायला लावतो, सोशल मीडियावरती काही पण बोलायला लावतो, ते सोशल मीडियावर बोलतेत, भाषणातून बोलतेत. म्हणजे त्यांचा एक गैरसमज झाला मला असं वाटतं. आम्ही शांततेने घेतो म्हणजे त्यांचं काय लई चलतंय की काय. जेव्हा शांत समाज असतो ना, तेव्हा जर एकदा खवळला ना, तेव्हा राग करूच तर मागं सरकत नसतो. आतापर्यंतच्या शांततेचं प्रतीक उद्रेकात झाल्यावर हे झालेलं आहे. पुन्हा उद्रेकाकडे मराठ्यांना येऊ देऊ नकोस. तू खरंच शहाणा होय, तुला वाटत असेल तुला लाकडं फोडणार आहेस, पण टोळी आणि तुला संपवायला मराठ्यांना वेळच लागणार नाही. आणि ती वेळ येऊ देऊ नको. त्याच्यामुळे आरोपीच्या मागं उभा राहू नको. शहाणा होय. दादा अजित दादांना तुम्ही भेटणार आहे का? त्याला काय भेटायचं? त्यांना सांगता की अजित त्यांनी पवार पाठीशी घ्या. त्याला भेटायचं, त्याला काय भेटायचं? अजित पवार अजित पवार काय का? अजित पवार नाही, फेडूच नाही, कोण नाही, कोण कशाला भेटायचं? अहो जेव माणूस, त्या माणसाला खून केलाय संतोष भाईचा, इतका सज्जन माणूस खून करणार केलाय. आणि ह्यो म्हणतो मला आरोपीची आठवण येते मतासाठी. याचा अर्थ तू आणि ते एक आहे. याला सहआरोपी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी करायचं. मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग भेट. आणि हे असलं